नमस्कार. राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासिका या प्लॅटफॉर्मवर हे आपलं चौथं सेशन आहे. मागचे सलग 4 रविवार आपण भेटतो आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या सेशनसाठी, जे प्रश्न मला विचारले जात आहेत ते सगळं बघून मला खूप आनंद होतोय. त्याच्यामुळे मागच्या सेशन्सलाच आपण असं ठरवलं होतं की यावेळेला फक्त प्रश्नोत्तर घेऊयात, कारण विषय घेऊन सेशन घेतलं की प्रश्न हँडल करता येत नव्हते. फेसबुक लाईव्हवर थोडेसे लिमिटेशन्स येतात. तर मला खूप आनंद होतोय की मला खूप चांगले प्रश्न आणि अनेक प्रश्न तुमच्याकडनं आलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तर आज आपण बघणार आहोत आणि सर्वांना हे सांगावंसं वाटतंय मला की प्रश्न जरी ठराविक विद्यार्थ्यांनी विचारलेले असले तरी हे सर्वांनाच पडलेले असतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांच्या माध्यमातून जे काय आपण शिकणार आहोत किंवा जे तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत, तर याचा तुम्हाला सगळ्यांना निश्चित फायदा होणार आहे. कारण काही थोड्याफार फरकाने हेच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतात. तर हे काही प्रश्न मी सगळेच प्रश्न बेसिकली मी नोट केले, तर त्याच्यानुसार आपण याचे उत्तर बघूया. निलेशचा प्रश्न आहे पहिला की MPSCचा अभ्यास करणाऱ्यांनी टाइम मॅनेजमेंटमध्ये गोंधळ होतो आणि एकही सब्जेक्ट व्यवस्थित होत नाही. टाइम मॅनेजमेंट कसं करावं? तर निलेश, मी असं सांगेन की पहिलं सेशन जे आहे आपलं, म्हणजे यापूर्वी फेसबुक पेज जे आहे हे अभ्यासिकेचं, हे जर तुम्ही स्क्रोल केलं तर पहिल्या सेशनमध्ये मी पहिल्या नाही दुसऱ्या सेशनमध्ये म्हणजे टाइम टेबल किंवा प्लॅनिंग असं आपण एक सेशन घेतलं होतं. तर डिटेल ह्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे की काय होतं. म्हणजे अजून एक प्रश्न मला असा जो होता की 2 प्रश्न मला हे जोडून घेते मी, कारण ते थोडेसे रिलेटेड आहेत. एक प्रश्न असा होता की टेन्शन येतं. ऋषिकेशचा प्रश्न होता की रिव्हिजन झाली नाही असा फील येतो आणि परीक्षेच्या वेळेला टेन्शन येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या सेशनमध्ये बोलले होते आणि टाइम टेबल कसं केलं पाहिजे हे पण त्यावेळेला सांगितलं होतं. तरी मी आता 1-2 मिनिटात फक्त सांगेन, कारण आता जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत हे ऑलमोस्ट एक सेशन घेतलं जाण्यासारखे सगळे प्रश्न आहेत आणि हे सगळ्याचा एक बेसिक आढावा जो आहे तो मी माझ्या मागच्या सेशन्समधनं घेतलेला होता. त्याच्यामुळे आता एक थोडक्यात सांगते की जो काही वेळ तुमच्या हातात असेल त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं, त्याचं टाइम टेबल करणं आणि त्या टाइम टेबल केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक विषय तेवढ्या दिवसांमध्ये बसवणं आणि त्या विषयांच्या अभ्यासाचे टप्पे पण पुन्हा आपण सांगितले होते की पहिल्यांदा पुस्तकांची लिस्ट ठरवायची आहे, नंतर तुम्ही त्याच्यातनं नोट्स काढायच्यात आणि नंतर रिव्हिजन करायची. तर ज्या वेळेला सगळे टॉपिक केले जातात त्यावेळेला या प्रकारचं टेन्शन आपल्याला येत नाही, कारण आपल्याला परीक्षेला जाताना एक फिलिंग असतं की माझं सगळं वाचून झालेलं आहे. अभ्यास पूर्ण होणे ही प्रक्रिया कधीच नसते आणि ती कोणत्याच क्षेत्रामध्ये नसते की तुमचा अभ्यास पूर्ण झाला, पण एक सॅटिस्फॅक्टरी फिलिंग असतं की हे सगळे टॉपिक्स होते आणि ह्या सगळ्याबद्दल मी वाचलेलं आहे किंवा माझं वाचून झाले. आणि मग मी हेही सांगितलं होतं की 40-50% पेपर बऱ्यापैकी असं असतो की ते प्रश्न खरंच खूप अवघड असतात. मग ॲटलिस्ट उरलेले जे 50% आहेत त्याच्यासाठी आपण तयारी केलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे करता येतं, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल त्याचा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर निलेश आणि ऋषिकेश, मी तुम्हाला सांगेन की तो एकदा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, ज्याच्यामध्ये मी अगदी क्लिअर सगळं सांगितलेलं आहे की किती तास असले तर कसे त्याचं टाइम टेबल करायचंय. आणि मागच्या संडेचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी नंबर पण टाकलेला आहे, म्हणजे अभ्यासिकेने माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. फक्त सगळ्यांना एक सूचना आहे की व्हॉट्सॲपवर आधी मेसेज करा आणि वेळ ठरवा बोलण्याची, कारण मी वर्किंग डेजला ऑफिसमध्ये असते पूर्ण वेळ आणि सुट्टीच्या दिवशी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामुळे मग तुम्ही फक्त व्हॉट्सॲप करून एकदा वेळ घ्या आणि ज्या वेळेला ज्यांना असं वाटतं की थोडंसं पर्सनल काउन्सिलिंग आम्हाला हवंय किंवा थोडं सांगा, तर काहींचा ग्रुप असेल, सपोज तुमचा एक ग्रुप तयार झालेला असेल की 4-5 जण तुम्ही एकत्रित आहात आणि आम्हाला थोडे ह्या प्रश्नांचं सांगा, तर झूम मीटिंगवरनं, व्हॉट्सॲप ग्रुप कॉलवरनं मी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्की सांगेन, आणखीन काही स्पेसिफिक प्रश्न असले तुमचे तर. आता त्याच्यानंतर अजून एक प्रश्न होता की राज्यसेवा आणि संयुक्त बी चा एकत्रित अभ्यास कसा करावा आणि कोणत्या चुका करू नयेत आणि रिव्हिजन कशी करावी. आता रिव्हिजन कशी करावी ह्याच्याबद्दल मी आधी सांगितलेलंच आहे, पण संयुक्त जी आहे गट ब परीक्षा आणि राज्यसेवा, आता ह्याच्यामध्ये काय होतंय की टाइम टेबल कसे आहेत परीक्षेचे ह्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होऊन गेलेली आहे, मग आपण पूर्वपरीक्षा साधारण स्कोर, आता मी तर मुख्य परीक्षेला लगेच तयारी करा असंच सांगते, पण सध्या जर मुख्य परीक्षा अनाऊन्स झालेली नसेल
तर मग तुम्ही कंबाईनचा प्रिलिम्सचा अभ्यास करू शकता, किंवा कंबाईनची प्रिलिम्सचा जर तुमचा काही प्रमाणात अभ्यास झालेला असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की परीक्षा अनाऊन्स झाल्यानंतर पण मी महिन्याभरामध्ये व्यवस्थित राहिलेला अभ्यास करू शकतो, तर तुम्ही असं करू शकता की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला घेणं आणि जे विषय पूर्व परीक्षेत असतात त्याची तयारी आधी करणं. म्हणजे डिसिजन मेकिंग आणि प्लॅनिंगचा हा पूर्णपणे भाग आहे की तुम्हाला ठरवता येणं. आणि ज्या वेळेला जी परीक्षा अनाऊन्स होते, म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थी जे आहेत 90-95% विद्यार्थी, तर हे विद्यार्थी जे आहेत ते दोन्ही परीक्षा देत असतात, म्हणजे राज्यसेवा आणि संयुक्त दोन्ही परीक्षा देत असतात. मग तुम्हाला हा बॅलन्स साधावाच लागणार आहे दोन्हींमधला. आणि ज्या वेळेला परीक्षा अनाऊन्स होते की आता 1 महिन्यावर परीक्षा आलेली, 1.5 महिन्यावर परीक्षा आलेली, त्यावेळेला तुमचा फोकस पूर्ण फक्त त्या परीक्षेवर शिफ्ट झाला पाहिजे. आता असं असेल, आता तुम्हाला प्रश्न पडेल की एक परीक्षा अनाऊन्स झालेली आहे सप्टेंबरमध्ये, समजा कंबाईनची पूर्व होईल, आणि तुम्हाला असं वाटत असेल की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लगेच मुख्य परीक्षा होऊ शकते, तर थोडासा आत्ताचा महिन्याभराचा काळ मुख्य परीक्षेची थोडी तयारी करून ठेवा. असे सब्जेक्ट आधी करा की जे पूर्व परीक्षेला असतात आणि पूर्ण शिफ्ट करा. म्हणजे शिफ्टिंग जे आहे ना, फोकस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन शिफ्ट करणं, ही गोष्ट तुम्हाला खूप सहज जमली पाहिजे. की ही परीक्षा अनाऊन्स झालेली आहे, डोक्यातनं विचार काढून टाकायचे बाकीच्या परीक्षांचे, फक्त आहे समोर आलेल्या परीक्षेचा अभ्यास करायचा. आणि ती परीक्षा झाल्याबरोबर जी काही दुसरी परीक्षा किंवा दुसऱ्या म्हणजे मुख्य परीक्षा असेल तर त्याच्यावर लगेच शिफ्ट होणं. आणि ही गोष्ट आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पण एक सेशन घेतलं होतं मागच्या रविवारी. ह्या पण काही गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला डेव्हलप करणं आवश्यक आहे, कारण शिफ्टिंग ऑफ फोकस हे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला कायम करावं लागतं. तुम्ही प्रशासकीय सेवांमध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला 100 प्रकारची कामं आपल्या अंगावर एका वेळेला पडत असतात, आणि मग त्यावेळेला प्रायोरिटी ठरवणं आणि काय पद्धतीने काम करणं, मग त्याला वेळेचं नियोजन ठरवणं. 4 कामं अशी असतील की जी आपल्याला पॅरलल करावीच लागणार आहेत, ही कामं मस्ट असतात, ही डे टू डे झालीच पाहिजे, तर त्याला ठराविक वेळ द्यावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला डेव्हलप कराव्या लागणार आहेत. आणि मी या प्लॅटफॉर्मवर खरं तर एवढ्यासाठीच आलेली आहे की तुम्हाला विषय शिकवत बसण्यात मला खरंच गरज वाटत नाही. म्हणजे इतिहास, भूगोल शिकवणं, अर्थशास्त्र शिकवणं ही गरज आपल्याला नसते, कारण आपण सगळेजण 10वी-12वी ह्या सगळ्या स्टेजेसमधनं गेलेलो आहोत, ग्रॅज्युएशनला हे विषय शिकलेलो आहोत, पुस्तकं आपल्याकडे असतात, आणि सब्जेक्टचा अभ्यास आपण करू शकतो. तो कसा करायचा आहे, तो अभ्यास फ्रुटफुल होण्यासाठी, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठीचा मी माझा रोल महत्त्वाचा ठरवते. कारण मॅक्सिमम मुलं इथे चुका करताना दिसतात की आता आज हा तुम्हाला निर्णय घेता येत नाहीये की मी नक्की काय करू, तर हे तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे, हे स्किल डेव्हलप झालं पाहिजे. अनेक अडचणी येत असतात आपल्या लाईफमध्ये, सध्याची परिस्थिती पण इतकी अनिश्चित आहे, प्रत्येकाच्या घरामधनं वाईट बातम्या येत असतात. ह्या सगळ्यामध्ये आपला फोकस जागेवर ठेवणं आणि आपल्या कामापासून न ढळणं हीच गोष्ट आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करायची. कारण सेवेमध्ये आल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टीला तुम्हाला वारंवार तोंड द्यावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला ही डेव्हलपमेंट करायची. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची सवय लावून घ्यायची. आणि अनेकदा काय होतं की ऍक्च्युअली कृती करण्यापेक्षा आपण विचारांमध्ये जास्त गुंतलेलो असतो. म्हणजे आता ज्यांना हा प्रश्न पडत असेल की मी राज्यसेवा करू का संयुक्त करू, तर तुम्ही एकदा इंट्रोस्पेक्शन करा की तुम्ही विचार किती वेळ करताय आणि कृती किती वेळ करताय. म्हणजे विचारांच्या गुंत्यांमध्येच माणूस इतक्या वेळेला अडकून पडतो की कृती काहीच होत नाही. मग त्याच्यापेक्षा 10-12 तास तुमच्याकडे आहेत ना, तर डेव्हलप करा. 2 तास मी हे करेन, 8 तास मी हे करेन, या पद्धतीने निर्णय घेऊन ऍक्शन घेणं, म्हणजे गोल सेटिंग आणि ऍक्शन ह्या गोष्टी मी अभ्यासिकेचे जे आहेत, म्हणजे ऑर्गनायझर्स आहेत, रोहित आहेत, त्यांच्या परवानगीनेच, कुठल्याही पद्धतीने ह्याच्यामध्ये माझा निगेटिव्ह हे नाहीये की मी काही मार्केटिंग करते कुठल्या प्रकारचं. पण मी जे सांगितलं की तुम्हाला सपोर्टिव्ह होण्यासाठीच्या गोष्टी, तर करिअर विथ एक्सेलन्स या ॲपवर मी ह्याच्यासाठीच्या काही गोष्टी, काही व्हिडिओज टाकते सध्या. आणि ॲप ही आयडिया फक्त एवढ्यासाठी घेतलेली आहे, ज्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल. ही आयडिया एवढ्यासाठी मी ठरवली की मला एका कॉम्पॅक्ट ग्रुपशी कम्युनिकेशन करता येतं. म्हणजे त्या ठिकाणी जे विद्यार्थी येतील त्यांच्याशी मला ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून जेवढ्या जणांचा ग्रुप होईल त्यांच्याशीच फक्त मला बोलता येतं. कारण मी एक ऑब्झर्व केलं की बाकीच्या मीडियामधनं सगळ्या लोकांपर्यंत प्रॉपर पोहोचता येत नाही. म्हणजे आता फेसबुक पेजवर आपण भेटतो की तुम्ही अनेक जण आहात की परीक्षेला इंटरेस्टेड आहात, पण काही लोकांचे वेगळे प्रश्न असतात, काही विद्यार्थ्यांना आणखीन वेगळं विचारायचं असतं. तर या दृष्टिकोनातनं मला थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड ग्रुप बरोबर कम्युनिकेशन करता यावं
म्हणून मी ही ॲप डेव्हलप केलेला आहे. सध्या मी त्याच्यावर काही व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्ही आवर्जून बघा त्याच्यावर. मग आपण एक ग्रुप फॉर्म करून तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या परमिशननेच आपण त्याच्यावर पण भेटू शकतो आणि इथल्या ॲक्टिव्हिटीज तर आपल्या सुरूच राहणार आहेत. तर त्याच्यामुळे हे आपण करूयात. जय भीम तरुणा मॅडम, तुम्ही आलेल्या दिसलात मला. नमस्कार. आणि सेशन सुरू झालेलं आहे सुरुवातीपासून. परत तुम्ही पण ऐकाल असं मला कल्पना आहे, कारण तुम्ही सगळे फार कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत या अभ्यासिकेचे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात की श्रद्धाचा प्रश्न आहे की टॅक्स असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, राज्यसेवेची तयारी सुरू आहे आणि LLB करू का? तर नक्की कर, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ह्या गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्हाला करता येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त तुमची परीक्षा पास होण्यासाठीची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये मला मुख्य तुम्हाला मदत करायची. तर या दृष्टिकोनातून सांगते की मी डिपार्टमेंटला जॉईन केल्यानंतर औरंगाबादला असताना LLB केलं. सगळं पॉसिबल आहे. तुमची जर विल पॉवर असेल तर लिटरली सगळं पॉसिबल असतं. सिन्सिअरली सगळे जर्नल्स करून, सकाळच्या वेळेमध्ये सेशन्स लेक्चर्स अटेंड करून मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये फर्स्ट क्लास LLB माझ्या पहिल्या टेन्युअरमध्ये औरंगाबादला केलंय. तर हे श्रद्धा सहज शक्य आहे. मी जेव्हा जे सांगितलं ना तुम्हाला की फोकस शिफ्ट करता येणं, ज्या वेळेला तुम्ही एज्युकेशनल तुमचं अकॅडमिक काही सुरू आहे, कुणी LLB करत असेल, कुणी आणखीन कुठलं पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल, तर तुम्हाला फोकस शिफ्ट करायचं आहे फक्त. की डे टू डे याच्यामध्ये जर 2 तास तुम्हाला कॉलेजला जावं लागत असेल, सध्या सगळं ऑनलाईन सुरू आहे, तर हे 2 तास तुमचे फक्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा. ज्या वेळेला तुमची अकॅडमिक एक्झाम येईल त्यावेळेला पूर्णपणे अकॅडमिकवर कॉन्सन्ट्रेट करा. ते खूप सिम्पल आहे. प्रश्न फक्त तुमच्या एफर्ट्सचा आहे आणि प्लॅनिंगचा आहे. म्हणजे टाइम प्लॅनिंग सुचणं, जमणं, मॅनेजमेंट जमणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ही केली तर असाध्य काहीच नाहीये. म्हणजे आज मी तुमच्या समोर बोलतेय, मी गेले 4 शनिवार रविवार माझे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सेशन सुरू आहेत. सोमवार ते शुक्रवार मी ऑफिसला जातीये, 10 ते 6 माझं ऑफिस करते. मी ॲपसाठी व्हिडिओज बनवत असते, जसा वेळ मिळेल. मी यूट्यूबसाठी व्हिडिओज बनवत असेल. मी गृहिणी आहे, मी घर सांभाळते. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. आपला प्रश्न कुठे निर्माण होत असतो मॅक्सिमम लोकांचा, की मला हे करावं लागतं, ह्याचा विचार जास्त असतो आणि त्याचा त्रास जास्त असतो. म्हणजे अनेक जण मला हे काम करावं लागतं म्हणून त्या त्रासात असू शकतात. म्हणजे काही महिलांचे संबंधित प्रश्न आहेत म्हणून मी हा विषय बोलतीये की घर सांभाळायचंय तर ती जबाबदारीच आहे. म्हणजे कुठलंही काम करताना किंवा अभ्यास करताना एक गोष्ट, श्रद्धा प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल, पण परत गरज वाटली तर आपण बोलूयात. पण तू LLB ला ऍडमिशन नक्की घे. तर घर सांभाळत असताना किंवा कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला जर ती करावीच लागणार आहे हे माहीत असेल तर ती आनंदाने करायला शिका, त्याच्यामधला त्रास कमी होतो. ती गोष्ट जर तुम्ही टेन्शन घेऊन केली किंवा अनिच्छेने करत राहिलात तर तुम्हाला रिझल्ट काहीच मिळणार नाही, पण त्या मानसिक कंडिशनमध्ये तुमची दमछाक होते. म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या एक मॅरिड आहेत, त्यांनी पण मला हा प्रश्न विचारला होता कसं सांभाळू. तर हे होतं, म्हणजे तुम्ही काम करताना तुम्हाला वाटत राहतं की आपणच करतोय, हे रोजच आपल्याला करावं लागतं, मग मी वेळ कसा काढू. तर एक स्वतःला समजवा की हे करावंच लागणार आहे, तर सॉर्ट आउट करा. सोपं कसं करता येईल, सुटसुटीत कसं करता येईल, तिथे पण नियोजन लागतं. म्हणजे ज्या महिलांचे प्रश्न आहेत आज, मला खूप छान वाटतंय की मॅरिड असताना, मुलं असताना तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करते की तरी सुद्धा तुमच्यामध्ये ही विल पॉवर आहे आपल्याला करायची. तर सॉर्ट आउट करा. मी जसं सांगितलं की मी 7ही दिवस काही ना काही काम करते, पण मी घर पण सांभाळते, स्वयंपाक मी करते स्वतः घरामध्ये. तर मी काय करते की स्पेसिफिक सॅटर्डे किंवा संडेचे 2 ते 3 तास मी असे ठेवलेले असतात की त्या दिवशी मी आठवड्याभराचं नियोजन केलेलं असतं. मला किचनमध्ये काय काय लागणार आहे, काय संपलंय, काय आणून ठेवायचंय, काय निवडून ठेवायचंय, काय कापून ठेवायचंय, हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि डोक्यात एक ठरून टाकलेलं असतं की रोज हे करूयात. तर प्लॅनिंग ही गोष्ट खूप महत्वाची. लाईफमध्ये सगळ्या ऍस्पेक्टमध्ये, आयुष्यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असू द्या, तुम्हाला नियोजनबद्ध करता आली पाहिजे. म्हणजे गुंता कमी होतो आणि त्याच्यातनं आउटपुट मिळतं आपल्याला. तर मग हार्डली अर्ध्या 1 तासामध्ये ह्या गोष्टी तुम्ही करून टाकू शकता. घरची कामं ज्या महिलांवर जबाबदारी पडते रोज केलंच पाहिजे असं काम फक्त करा. परीक्षेचा अभ्यास तुमचा होईपर्यंत तुम्हाला काहीतरी ऑप्शन मिळतोय का की हे काम आपण सवय लावून घेतलीये पण गरज नाहीये रोज करण्याची, तर अशी कामं एक्झिट करून टाका, सोडून द्या. नॉट नेसेसरी. परीक्षा ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला तुम्ही यातलं प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझं ज्या वेळेला कृषीशास्त्र हे पुस्तक पब्लिश झालं, माझं मार्च एंडचं ऑफिसचं काम संपल्यानंतर मी लगेच पुस्तक लिहायला घेतलं होतं, एकही दिवसाचा ब्रेक न घेता.
आणि रात्रंदिवस मी पुस्तक लिहित होते. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलचा पण मी व्हिडिओ, म्हणजे मला डिटेल त्यात तेवढं सांगता नव्हतं आलं त्यावेळेला, पण मी काही गोष्टी त्याच्यामध्ये बोलले होते प्रकाशनाच्याही वेळेला, की हेक्टिक काम होतं. आणि एक सव्वा महिना मी सगळं बेअर केलं. माझ्या लक्षात आलं की गडबड होती आपण खूप घरात. तर मग मी कधी कधी असं सुरू केलं की आज मला जर हा टॉपिक पूर्ण करायचा आहे तर मग मी टिफिन मागवला त्या दिवशी. कारण तुम्ही सगळं नाही करू शकत एका वेळेला. आयडियल होण्याच्या फंदात पडू नका की मी बेस्ट करते सगळ्या ठिकाणी, मी घर छान सांभाळते. मलाही खूप छान वाटतं ज्या वेळेला मला सगळेजण कॉम्प्लिमेंट देतात की तुम्ही हे खूप सगळं करता, तुमचं घर व्यवस्थित मॅनेज करता, ऍक्टिव्हिटीज करतात. पण ह्या गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये निगेटिव्हली येऊ देऊ नका. कारण सगळंच करण्याचा जर प्रयत्न केला तर आपली दमछाक होते. त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, हे मस्ट आहे तेवढंच करणं, आणि मग अभ्यासावर आणि आपल्याला जे अचीव करायचे. कारण एक लक्षात घ्या की परीक्षेचे 100 प्रयत्न करत राहणं, वारंवार वर्षानुवर्ष तेच करत राहणं आणि त्यातून फ्रस्ट्रेट होणं, ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामुळे 1 ते 2 वर्ष फक्त ह्याच्यावर फोकस करा, 1 किंवा 2 अटेम्प्ट, की बाकी जेवढ्या गोष्टींमध्ये कट शॉर्ट करता येईल तेवढं करा, आवश्यक आहे तेवढं करा, आणि फिक्स वेळ काढा तुमच्या पद्धतीप्रमाणे. महिलांसाठी प्रामुख्याने घरच्यांनाही थोडीशी सवय लावा की या वेळेमध्ये नाश्ता जेवण तयार असेल, ह्या वेळेला तुम्ही करा, आणि मला हे 4-5 तास बसायचे तर हे माझे मला हवे, या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. तर हे जर तुम्ही केलं नाही तर काय होतं, तुम्ही मनातनं विचार पण सोडून दिलेला नसतो परीक्षेचा, आणि तुम्ही गिल्टमध्ये राहता की मला परीक्षा म्हणजे मला अभ्यास करायचा आहे, मला पोस्ट मिळवायची आहे, तुमचं कुठेतरी ड्रीम असतं ते, आणि तुम्हाला दुःख होत राहतं की मी हे करू शकत नाहीये. तर ते करणं आपल्याच हातात आहे. तर हे करा. मेरी कोमचा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल, बघितला नसेल तर आवर्जून पिक्चर बघा. म्हणजे जर करायचं ठरवलं तर नथिंग इज इम्पॉसिबल, हे कायम लक्षात ठेवा. माझे असे परीक्षेच्या काळातले, माझ्या आयुष्यातले असे अनेक अनुभव आहेत की जे मी तुमच्याशी शेअर केले तर तुम्हाला खरंच वाटेल की अरे, प्रश्नांमधनं पण पुढे जाणारे लोक आपल्या समोरच आहेत. आजचा आपला तो विषय नाहीये, ह्याच्याबद्दल मी तुमच्याशी नक्की कधीतरी बोलेल की मी पण हे इथपर्यंत जे आले त्याचं सरळ काहीच झालेलं नाहीये. ह्याच्यासाठी मी खूप स्ट्रगल केलेली आहे, किंवा परीक्षांच्या टप्प्यांमध्ये मी कोणते कोणते प्रॉब्लेम्स फेस केले होते, की ज्या वेळेला काही जणांनी क्विट केलं होतं आणि मी त्याच्यामध्ये मी फोकस्ड राहिले. मी अजिबात माझ्या विचारांमध्ये, माझ्या कशामध्ये फरक होऊ दिला नाही. तर हे तुम्ही फक्त बनवा स्वतःला, हे तुमच्यामध्ये डेव्हलप करा. काहीही अशक्य नाहीये, तुम्ही सहज करू शकता. तर एक जो प्रश्न होता की मॅरिड आहे आणि मी कसं करू, हे मला समजत नाहीये मालिनी मॅडमचा, तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या पद्धतीने करा. 4 तास मिळू द्यात तुम्हाला दिवसातले, पण क्वालिटी अभ्यास करा, क्वालिटी करा. ज्या पद्धतीने मी वेळेचं नियोजन सांगितलं, आधीचे व्हिडिओज बघून घ्या तुम्ही, ज्या पद्धतीने मी नियोजन करायचं सांगितले तसं करा. 4 तास मिळतायत ना, 4 तास करा, कन्सिस्टंटली करा, आणि सवय लावा आपल्या आजूबाजूच्यांना की हे 4 तास तुम्ही अभ्यासालाच बसलेले आहात आणि मला या वेळेला डिस्टर्ब करायचं नाही. तर हे आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. त्याच्यानंतर STI प्रिपरेशनसाठीचा स्वातीचा प्रश्न आहे की प्लॅनिंग, म्हणजे पुन्हा मी हे सांगेन की प्लॅनिंग कसं करू, डेली कसा अभ्यास करू, हे सगळं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये अगदी सगळं सांगितलेलं आहे की प्रत्येक विषयाचा किती विषय रोज घ्यायचे, करंट इव्हेंट कसं करायचंय, तुमचं CSATचा अभ्यास कसं करायचंय, हे मी सगळं त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर ते एकदा बघून घ्या. आणि मी जसं सांगितलं की नाही झालं तर आपण परत ग्रुप कॉलवर बोलूयात, किंवा स्पेसिफिक काउन्सिलिंग जो प्रकार आहे की तुमच्याशी बोलायचं, तर ते फक्त तुम्ही त्या मोबाईल नंबरवर मेसेज टाकून मात्र वेळ ठरवून घ्या. त्यानंतर मागच्या सेशनमधले काही जे प्रश्न होते की नोकरी करता करता सरकारी नोकरीत आहेत, बँकेत आहेत, तर या सगळ्यांचे प्रश्न मी त्यावेळेला उत्तरं दिलेली होती. श्वेताचा प्रश्न एक मागच्या वेळेला स्किप झाला होता की सुरुवात कुठून करावी आणि व्हॉट शुड बी द बेस फाउंडेशन, आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे नेक्स्ट इयरला. तर श्वेता, मी या पण गोष्टींसाठी सगळं बोललेले होते की सुरुवात कुठून करायची आहे, प्रश्नपत्रिका, सिलेबस. दुसरा टप्पा आहे पुस्तकांची यादी करणं. आणि तुम्हाला म्हणजे खरोखर एक्स्ट्रीमली सॉरी की मी आठवड्याभरात मला रोहित मेश्रामांचा अनेकदा मेसेज आला, माझ्याकडनं राहून गेले, पण आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुस्तकांची लिस्ट 100% मिळालेली असेल. पुस्तकं ठरवणं की पुस्तकं आणून घेणं हे टप्पे आहेत. ॲनालिसिस करणं पेपरचं आणि अभ्यासाला लागणं, तर याच्याबद्दल मी डिटेल बोललेली आहे पहिल्या सेशनमध्ये. तर श्वेता, फक्त तेवढा पहिला व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. बाकी काही लोकांचे जे शासकीय सेवेत काम करताना, बँकेत काम करताना कसा वेळ मिळवायचा हे मी सांगितलं होतं.
संदीप राठोडांना PSI ची 1 मार्काने 3दा अटेम्प्ट गेलाय, त्यांनाही मी लास्ट सेशनमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर रचना, नोट्स पहिल्या वाचनात काढाव्यात का? तर नोट्स तर काढायच्याच आहेत रचना, पण डिपेंड करतं की परीक्षेला वेळ किती राहिलाय. तर थोडासा जास्त वेळ आहे. समजा आता तुम्ही कंबाईन प्रिलिमची तयारी करताय आणि आपल्याला माहिती की परीक्षा अजून अनाऊन्स झालेली नाहीये, तर मग ह्या परीक्षेमध्ये काय होऊ शकतं की थोडीशी तुम्हाला वेळ आहे तयारीला, की सप्टेंबरमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. तर जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने खूप जास्त आहेत. तुम्ही जर प्लॅनिंगने अभ्यास करायचं ठरवलं तर मग या ठिकाणी काय करायचं की पहिल्यांदा एकदा वाचून घ्यायचं. मी सांगितलंय की एका विषयाला 2 किंवा जास्तीत जास्त 3 पुस्तकं, याच्या पुढे जाऊ नका. याच पुस्तकातनं अभ्यास करा, टॉपिक वाईज अभ्यास करा. आणि मग नोट्स काढताना शक्यतो काय अपेक्षित असतं की पहिले जे काही 2 किंवा 3 पुस्तकं तुम्ही घेतली असतील आणि सिलेबसमधनं जो तुम्ही टॉपिक ठरवलाय, अर्थात त्या टॉपिकवर कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत हे तुम्ही स्टडी केलेलं असणं मस्ट आहे. आणि मग त्या टॉपिकच्या अनुषंगाने, प्रश्नांच्या अनुषंगाने तो टॉपिक पुस्तकातनं वाचून घेणं, आणि तो वाचल्यानंतर तुम्ही फर्स्ट रिडिंगलाही नोट्स काढल्या तरी चालू शकतात. म्हणजे ऑब्व्हियसली आपण एकदा वाचून घेतो आणि मग वाचल्यानंतर ऍक्च्युली ते सेकंड रिडिंग होतं, पण सगळं पहिलं वाचून घेऊ आणि मग नोट्स काढायला सुरू करू, तर असं करू नका. टॉपिक वाईज जा. एक टॉपिक आहे, टॉपिकचं नाव, या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, आणि त्या 3 पुस्तकांमध्ये 2 पुस्तकांमध्ये या टॉपिकवरचा कंटेंट हा वाचून घ्यायचा. आणि तो वाचल्यानंतर आपल्याला एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं. आपल्या लक्षात येतं की याच्यामधले कोणते मुद्दे माझ्या लक्षात राहणार नाहीत किंवा मला नोट करून ठेवणं आवश्यक आहे नंतर आठवण्यासाठी, तर ते मुद्दे फक्त मग तुमच्या नोट्समध्ये तुम्ही लिहून घ्यायचे. या वेळेने नोट्स काढायच्यात, पण नोट्स कंपल्सरी काढा. म्हणजे आज तुम्ही सगळेजण जे आहात, ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, मला पूर्ण कल्पना आहे की तुम्ही सिरियसली करताय, म्हणून तुम्हाला हे प्रश्न पडले आणि तुम्हाला उत्तर हवंय की आम्ही कसं करू. एक कुणाचा याच्यामध्ये एक प्रश्न आहे की मी 5-6 वर्ष झाले तयारी करतोय आणि आता काय करू. तर ज्या मेथडने आतापर्यंत करत आलो त्या मेथडने जर सक्सेस मिळालं नसेल तर मेथड बदलावी लागेल. ऑब्व्हियस आहे. कोणत्या पण गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर त्याची प्रक्रियेतनं जर ते झालेलं नसेल तर त्याची प्रोसेस वेगळी. तर मला असं सांगायचं की आता मी जी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे या पद्धतीने जा, या स्टेप्सने जा. पहिला अटेम्प्ट आहे असं समजा, पूर्वी कुठलीही परीक्षा दिली नाही, पूर्वी पुस्तकं वाचली, ते विसरून जा. कारण तसं जर डोक्यात ठेवलं तर पुस्तक समोर आल्यानंतर तुम्ही कॅज्युअली घेता आणि तुम्हाला प्रत्येक पुस्तक वाटायला लागतं की हे मी वाचलंच आहे आणि आता परत कशाला वाचू, या भूमिकेत आपण जातो. तर तसं होऊ देऊ नका. प्रत्येक परीक्षेच्या वेळेला अभ्यास हा आपण फ्रेशर आहोत असं करायचं. म्हणजे आपलं भांडं रिकामं ठेवायचं, म्हणजे ते भरता येईल नॉलेजने. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड खूप विद्यार्थी आहेत माझ्या याच्यामध्ये मी पाहिलेले. मी ज्या वेळेला शिकवत होते कॉलेज माझं संपल्यानंतर लगेच, किंवा मी ज्या वेळेला म्हणजे शिकवताना बेसिकली 5-6 वर्षांच्या काळामध्ये माझ्या माहितीतले असे अनेक विद्यार्थी आहेत की 12-12, 15-15 वेळेला MPSCचे अटेम्प्ट दिले आणि हुशार आहेत पण पास नाही झालेले. तर त्याचं रिझन सांगते की अप्रोच पण चुकीचा असतो, की मला सगळं येतंय, मला सगळं माहितीये. ही गोष्ट सगळ्यात धोकादायक आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या समर्पण किंवा सरेंडर ह्या स्टेजमध्ये असता की मला शिकायचंय, मला पोस्ट मिळवायची आहे, ह्या फेजमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना त्यावेळेला तुमच्या अभ्यासाला एक पॉलिश्ड स्टेटस येतं. आणि ते जर नसेल, कारण असे तुमच्या पाहण्यात पण अनेक लोक असतील की 5-6 वर्ष परीक्षा देत आहेत आणि तुम्ही जर त्यांना काही सांगायला गेलात ना तर ते नाही मी असं करून घेतो ना, मी असं वाचतो, मी तसं करतो, पण यश मिळालेलं नसतं. तर या भूमिकेत कधीच जाऊ नका की मला सगळं येतं, हे असं कधी करू नका. परीक्षा देताना एकदम नव्याने पहिल्यांदा करतो या पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकाल. आता चिरागचा नवीन प्रश्न होता की जॉब स्टडी करताना कसा करायचा, तर मी लास्ट सेशनमध्ये ह्याच्याबद्दल डिटेल बोललेली आहे. जॉबवाल्यांसाठी पुन्हा एकदा सांगेन की तुमच्या डेली रुटीनमधनं जेवढे तास काढता येतील तेवढे काढा, ते फोकस्ड करा, क्वालिटेटिव्ह करा. आणि दुसरी गोष्ट, मग परीक्षेच्या आधी मात्र थोडी रजा घ्या. 15 दिवस, 1 महिना इतर वेळच्या रजा वाचवून परीक्षेच्या आधी शक्यतो रजा घ्या, म्हणजे तुम्ही फुल फोकसने त्याच्यावर अभ्यास करू शकाल. आता प्रिया आणि मंगेश म्हणजे 2 विषयांबद्दल यांनी विचारलेलं आहे वेगवेगळ्या, की अभ्यासाची तयारी कशी करू किंवा कोणते टॉपिक करायला हवेत. तर प्रिया इतिहासमधला प्रश्न विचारलाय आणि मंगेशने इकॉनॉमिक्स मधला विचारलाय. तर ह्या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही, कारण तुम्ही प्रश्नपत्रिका वाचायची आहे.
सिलेबस मी सांगितलंय की पूर्व परीक्षेचा तर सिलेबस जो आहे तो एका ओळीत दिलेला आहे. जोपर्यंत तुम्ही पेपर थरोली वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास काय करायचा हे समजणार नाही. आणि त्याला शॉर्टकट मारू नका. रेडीमेड सब्जेक्ट टॉपिक वाईज बाजारात पुस्तकं उपलब्ध झालीत, ते मी वाचून काढू हे जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं डोक्यातली जी एक कॉन्सेप्ट असते अभ्यास करताना ती क्लिअर होणार नाही. तर मी हे तळमळीने अक्षरशः सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की तुम्हाला अभ्यासच करायचा आहे ना, तुम्हाला पोस्टच मिळवायची आहे ना, मग त्याच्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे, जे जे कष्ट करणं आवश्यक आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. मग प्रश्नपत्रिका वाचणं किंवा टॉपिक वाईज प्रश्न लिहून काढणं ही गोष्ट जर तुम्हाला कष्टाची वाटत असेल आणि म्हणून तुम्ही ती टाळत असाल तर सक्सेस नाही मिळालं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं पण नाहीये. तर कोणते टॉपिक येतात, कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले जातात ह्याच्यासाठी प्रश्नपत्रिका थरोली वाचून काढा. 2 दिवस जाऊ द्यात पण प्रश्नपत्रिका वाचून काढा. म्हणजे तुम्हाला पुस्तक समोर घेतल्यानंतर काय वाचायचं हे कळेल. अदरवाईज तुम्ही जनरल वाचत राहाल, त्याच्यामधनं तुम्हाला काहीही आउटपुट मिळणार नाही. मंगेशचा आणखीन एक प्रश्न होता. प्रियाचा प्रश्न अजून एक होता की करंट इव्हेंट्समध्ये नेमकं काय करावं. प्रिया सेम आहे की 1 तास वर्तमानपत्रांचं वाचन करणं, मॅगझिन वाचणं, 1च तास करंट इव्हेंटला द्यावा दिवसभरातला आणि त्याच्यासाठी जुने प्रश्न बघायचे आणि मग आपल्या लक्षात येतं की महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत, आयोगाचा भर कोणत्या गोष्टीवर असतो. मग वर्तमानपत्र समोर घेतलं की आपल्या लक्षात येतं की ही बातमी आयोगाच्या दृष्टिकोनातनं, पेपरच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे. मंगेशचा अजून एक प्रश्न होता की इंग्रजीची तयारी. तर मंगेश याच्यासाठी रोज प्रॅक्टिस करणं, म्हणजे तुम्ही जे काही मेन्सचा जर विचार केला तर राज्यसेवा मेन्समध्ये 50 मार्काला थेरी विचारली जाते. तर एसे रोज लिहित राहणं, एक एसे लिहून काढायचं. सुरुवातीला तुम्ही भले बघून लिहा, तुम्ही नवनीत सारखं वगैरे एखादं गाईड घ्या ज्याच्यामध्ये थोडे सोपे सोपे शब्द असतात तुमची व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सुरुवातीला बघून लिहिले तरी चालतील, पण रायटिंगची प्रॅक्टिस ठेवणं आणि वाचन करणं. कारण इंग्लिश आणि मराठीचे जे पेपर आहे त्याच्यामध्ये निबंध किंवा जो एक्सप्लेनेटरी भाग आहे, भाषांतर करायचे, हे लिहिण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला ते वाचत राहावं लागेल सातत्याने. जनरल पण तुम्ही वाचत राहिलात तरी तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये ॲडिशन होत जाईल दोन्ही भाषांमध्ये आणि मग तुम्ही ते लिहू शकाल. तर या पद्धतीने इंग्रजीचं पण करावं लागेल. व्याकरणाच्या बाबतीत पण सेम आहे की ते समजून घ्यायचं आणि त्याच्यावरच्या खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करत राहायचं. प्रॅक्टिस प्रश्न जे दिलेले असतात त्याचा सराव करत राहणं ही त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुस्तकाचं नाव परत तुम्ही विचारलेलं आहे, तर आज 100% संध्याकाळपर्यंत तुमच्या सगळ्यांना तुमच्या कोऑर्डिनेटर्स मार्फत लिस्ट प्रोड्यूस माझी ॲक्च्युली रेडी आहे. मला एकदा फक्त रिवाईज करून बघायचं की नवीन काही त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे का, आणि मी तुम्हाला ती आज पाठवून देते. सुमितला मी राज्यसेवा आणि संयुक्तचा अभ्यास एकत्रित कसा करावा ह्याबद्दल बोलले होते. दुसरा प्रश्न होता की कोणत्या चुका करू नयेत. तर चुका या करायच्या नाहीयेत की एक्स्ट्रा काहीतरी वाचत राहणं. म्हणजे 2-3 महत्त्वाचे मी तुम्हाला गोष्टी सांगते की सिलेबस, प्रश्नपत्रिकांचा फोकस सोडून अवांतर वाचनाला आत्ता महत्त्व देऊ नका. एखादा प्रश्न आयोग जो किचकट विचारतं आणि तसे प्रश्न ठराविक आहेत म्हणून त्या प्रश्नांचा डोक्यात विचार करून या अशा प्रश्नांची मला उत्तरं देता यावीत म्हणून विनाकारण अवघड पुस्तकं काढून वाचत बसणं हे पण करू नका. फक्त फोकस्ड अभ्यास करा. कन्सिस्टन्सी ठेवायची अभ्यासात. आज अभ्यास केला, उद्या अभ्यास केला, 2 दिवस ब्रेक घेतला हे करू नका. तुम्हाला जो काही वेळ मिळतोय ते वेळ कन्सिस्टंटली ठेवा. कन्सिस्टन्सी ही यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चुका करू नयेत म्हणजे वेग अभ्यास करायचा नाही, प्लॅनिंगनेच अभ्यास करायचा. टाइम टेबल सगळे कंपल्सरी बनवा. आपण तुमचे जर पर्सनल सेशन्स किंवा याच्यामधनं भेटता आलं तर तुमचे टाइम टेबल पण तुम्ही मला दाखवा की तुम्ही कसे केलेले आहात. मी त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करणं जे आवश्यक असतं फक्त टाइम टेबल करा, कंपल्सरी करा. 2 महिने हातात आहेत शेवटचे, मॅक्रो प्लॅनिंग. 2 महिन्यात किती विषय करायचे, मग मायक्रो प्लॅनिंग, या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. त्यानंतर क्रांती ग्रॅज्युएशन 2018 साली झालेलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये. तर ॲग्रिकल्चरल MPSCची ॲड आलेली नाही आणि कोणती तयारी करू. तर क्रांती समोर आता राज्यसेवा किंवा कंबाईन आहे. फॉर्म भरलेला असेल तर चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी महत्त्वाची सांगेन की 2018ला ग्रॅज्युएशन झालंय तर पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायला हवं होतं किंवा आत्ता ते करायला हवं. हे मी वारंवार सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की शिक्षण थांबवू नका. तुम्ही
एक गोष्ट लक्षात घ्या की प्ले टू विन, आपल्याला पास व्हायचंच आहे, पोस्ट मिळवायचीच आहे, म्हणूनच आपण तयारी करणार आहे. पण एक लक्षात घ्या की 4 लाखातनं फायनली 125-150 जातात. मग किती काळ आपण हे करणार आहोत? मग 2-3 वर्षानंतर जर आपल्याला काहीतरी पार्ट टाइम जॉब करून आपण काहीतरी प्रोफेशनल स्किल्स डेव्हलप केले आणि 2 तास काम करून आपण आपलं अर्न करतोय आणि बाकीचा वेळ आपण अभ्यास करू शकतोय, तर ह्या गोष्टी पण आपल्यामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजेत. कारण एका सर्टन वेळेनंतर मला पूर्ण कल्पना आहे की मी सुद्धा एकदम छोट्या खेडेगावातनं आलेली आहे. आपल्याला रिसोर्सेसची कमतरता असते, आपल्याला फीज भरताना प्रश्न असतात, आपल्याकडे म्हणजे मुलं असतील स्पेसिफिक तर घरच्यांची अपेक्षा असते की एका सर्टन स्टेज नंतर, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काहीतरी कमवलं पाहिजे. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हे स्वतः मी पण केलेलं आहे. म्हणजे मी कॉलेज करताना सुद्धा पार्ट टाइम नोकरी करत होते, कारण मला नेहमी वाटायचं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे. आपण आपल्या बेसिक आपल्या खर्चांपुरतं तरी आपण अवलंबून राहायला नको पेरेंट्सवर, कारण आपली जबाबदारी किती टाकायची त्यांच्यावर. तर ह्याच्यासाठी तुमची डेव्हलपमेंट होणं खूप आवश्यक आहे. 1-2 वर्ष फोकस्ड अभ्यास करा. पण जर नाही झालं तर हातात काहीच नाही असं होऊ नये म्हणून तुमचं पुढचं शिक्षण सुरू ठेवा. मग पोस्ट ग्रॅज्युएशन करा, LLB करता येत असेल करा. ज्या ज्या फील्ड्स नंतर तुम्हाला ऑप्शन बी, प्लॅन बी आपण जो म्हणतो की जो नेहमी रेडी पाहिजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचा, तर त्या प्लॅन बी साठीच्या काही गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप करा की जेणेकरून आता हे वर्षभर गेलं होतं अनसर्टन, तर अशा काही विद्यार्थी नक्की असणार आहेत की ज्यांच्यामध्ये काहीतरी स्किल होते, ते काहीतरी अर्न करत असतील, जे 2-3 तास 4 तास पार्ट टाइम जॉब करू शकले, ऑनलाईन सध्या जी कामं काही अवेलेबल असतील ते करू शकताय. तर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन पण असतं की मी काहीतरी अर्न करतोय आणि बर्डन पण नसतं की मी डिपेंडंट आहे कुणावर तरी, मला आता पुस्तकं घ्यायची आहेत, मी घरच्यांकडनं पैसे कसे मागू. तर हे तुमच्यावर बर्डन नसतं. आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करूनच मी तुमच्या समोर वारंवार येते आणि तुम्हाला याच्यामधनं मी एवढ्यासाठीच गायडन्स करण्याचा प्रयत्न करते की हजारो लाखो रुपये भरून किंवा या पद्धतीने तुम्हाला काहीही गरज नसते. तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी फार चांगला करू शकता. बेसिक फक्त तुमचं एक रिसोर्स पर्सन आणि रिसोर्स मटेरियल ह्याच्यावर ट्रस्ट ठेवा. 10 वेगवेगळ्या लोकांना विचारून 10 वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन जर तुम्ही करायला गेलात ना तर तुमच्याकडनं होत नाही. तर तुम्हाला एक ट्रस्ट पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी मी स्वतःच असं मी म्हणत नाही, पण असंही कुणी आणखीन तुमच्याकडे असू शकतं की तुम्ही बघितलंय की ही व्यक्ती कशी डेव्हलप होत गेली, या व्यक्तीने पण काही स्ट्रगल केलेत, आपल्यासारख्याच प्रश्नांमधनं हे पुढे गेलेले आहेत आणि यांनी पद मिळवलंय. पण कुणाला तरी एक फॉलो करा. म्हणजे तुमची निष्ठा असली पाहिजे तुमचा रिसोर्स पर्सन आणि रिसोर्स मटेरियल बद्दल. तर त्यावेळेला मग तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करू शकता. अदरवाईज काय होतं की प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं आणि मग तुम्हालाही प्रश्न पडतो की मी कुणाचं ऐकू. तर हे होऊ देऊ नका. प्रोसिजर जी आहे ती स्टँडर्ड आहे. फक्त प्लॅनिंग म्हणजे माझा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नियोजन शिस्तबद्ध करणं आणि प्रश्नपत्रिका आणि सिलेबसला फोकस्ड अभ्यास करणं, ह्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि क्रांती पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर जी काही कुठली गोष्ट ॲग्रिकल्चर नंतर ॲक्च्युली बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत अजूनही. लँडस्केप गार्डनिंगचे कोर्स केले जाऊ शकतात साईड बाय साईड, ज्याला पूर्ण वेळ द्यावाही लागत नाही, ज्याच्यामधनं आपण काही अर्निंग करू शकतो की आठवड्यातनं एखादा दिवस एखादं काम घेतलं. तर अशा काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी होणं खूप आवश्यक आहे. स्टॅग्नेट होऊ नका आणि थांबू नका. बाकीच्या गोष्टी स्पर्धा परीक्षेसाठी सगळ्या लाईफमधल्या स्टॉप करू नका, कारण आपल्याला ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन प्लॅन बी हा कायम रेडी ठेवावा लागतो. याला एक सर्टन लिमिटपर्यंतच प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यानंतर ऋषिकेशच्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाले. मालिनी मॅडम तुमच्याही प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं आणि तुमच्यासाठी मलाही स्पेशल वेळ देणं आवडेल. शक्य असेल तर आपण बोलूयात की मॅरिड जे आहेत स्त्रिया त्यांच्यासाठी मी समजू शकते की खरंच खूप टफ आहे स्ट्रगल करणं आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या, लोकांची मनं सांभाळायची असतात. तर हे सगळं करत मात्र आपल्याला पुढे जायचंय. म्हणून सांगितलं की मेरी कोम पिक्चर बघायचा आणि मग आपल्याला थोडंसं त्याच्यातनं कळतं की हे करणारी पण लोक आहेत. आणि मी जसं सांगितलं की मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळतच मला जे हवंय ते करतीये. तर आपल्याला हे करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं एक सगळ्या म्हणजे बरेच वर्गातले वयातले इथे आहेत, तर एक सगळ्यांना थोडासा वेगळा मुद्दा आहे ह्याच्याबद्दलचा. शेवटचा प्रश्न घ्यायच्या आधी जो मला इथे सांगायला आवडेल की पुढच्या जनरेशनला माणूस म्हणून डेव्हलप करा, मुलगा मुलगी म्हणून डेव्हलप करू नका. मुलगा मुलगी म्हणून जे मागची पिढी घडत आलेली आहे, तर कामाचे स्पेसिफिक बायफर्केशन झालेले आहेत. मी नेहमी म्हणते की आपल्या आधीच्या जनरेशनचे फिक्स रोल होते
की वडील कमवायला जायचे आणि आई घरातलं काम करायची, त्याच्यामुळे एकावर एकच जबाबदारी होती. आत्ताची जी जनरेशन आहे किंवा माझ्या पण वयाने 10-15 वर्षांनी मे बी काही जे आहेत, ह्या स्त्रियांवर 2 जबाबदाऱ्या पडल्या, घरही सांभाळतायत आणि नोकरीही करतायत. आणि मग ह्या नोकरी करताना असे खूप कमी पुरुष आहेत की जे असे डेव्हलप झाले की 50% आपण पण घरातली जबाबदारी उचलली पाहिजे, कारण डेव्हलपमेंट एकाच बाजूची झाली, दुसऱ्या बाजूची झाली नाही. आणि त्याच्यासाठी आज आपण स्ट्रगल करतो आहोत. तर मी नेहमी सांगते की ॲटलिस्ट आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत प्रामुख्याने, त्यांनी तुमच्या मुला मुलींना असं घडवा की त्यांना हे काम मुलीचं आणि हे काम मुलाचं हे नाही कळलं पाहिजे, त्यांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. कारण आज आपण घरात परिस्थिती बघतो की नवरा बायको दोघंही जर नोकरीवरून आले तर बायको चहा करते. हे बऱ्याचशा घरांमध्ये आजही चित्र आहे. मी अजिबात असं म्हणत नाही, काही पुरुषही असतात जे कामामध्ये मदत करू शकतात, पण कुठेतरी त्या प्रत्येक स्त्रीच्या मनामागे हे सुरू असतं मनामध्ये की हे मीच करते, म्हणजे मी पण थकून आलीये, मग मला पण चहाचा कप हातात मिळायला हवा. तर हे जर आत्ता होणार नसेल, आधीच्या लोकांमध्ये जर आपण फार बदल करू शकणार नसू, तर ॲटलिस्ट पुढच्या पिढीला असं घडवा की पुढच्या पिढीतल्या मुलींना कुठेतरी जाणवेल की अरे खरंच आपल्या आयांनी ही चांगली गोष्ट करून ठेवली. आणि मुलांना तुमच्या ह्याच्यामध्ये घडवा की तुमचा सहभाग असला पाहिजे, की एक स्त्री घरामध्ये सातत्याने काम करते आणि तुम्ही बघताय, तुम्ही टीव्ही बघताय, तुम्ही पेपर वाचत बसलाय, मोबाईल बघत बसलाय, तर ही गोष्ट योग्य नसते. म्हणून माणूस म्हणून जगायला शिकवा, माणूस म्हणून बघायला शिकवा त्यांना. की आता स्त्रियांमध्ये एक नॉर्मली पद्धत असते की आई काम करत असेल तर आपण जाऊन मदत करतो, किंवा आपण दुसऱ्यांच्या घरी जरी जेवायला गेलो तरी स्त्रिया नॉर्मली किचनमध्ये जातात आणि काही मदत करू का म्हणतात. तर ही गोष्ट आपल्या घरात पण झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मुलांचा आणि पुरुषांचा पण सहभाग असला पाहिजे, तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी करता येऊ शकतात. कारण मी लास्ट सेशनमध्ये किंवा दुसऱ्या कॉलेजच्या म्हणजे महिला कॉलेजवर एकदा बोलले होते मागच्या शनिवारी, तेव्हा बोलले होते, तो मुद्दा मी इथे बोलते पुन्हा, की गृहिणी असणे ही गोष्ट वाईट नाही. गृहिणी ही एक स्किल आहे. स्वयंपाक करता येणं, घर छान ठेवता येणं, तुम्ही सगळ्यांना सगळं, हे एक स्किल आहे. त्याच्यामध्ये मी असं अजिबात म्हणणार नाही की कमीपणा आहे, पण ती गोष्ट तुम्ही आनंदाने करत असलात तर. गृहिणी असताना जर तुम्हाला सारखं दुःख होत असेल की माझ्यामध्ये स्किल्स आहेत, मी पोस्ट मिळवू शकले असते, मला नोकरी करायची आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, या रिग्रेटमध्ये किंवा या गिल्टमध्ये जर तुम्ही जगत असाल, तर मग मात्र तुम्ही स्वतःला डेव्हलप करा की मी हे मिळवेन आणि मी हे अचीव करेन. कारण मग असं आयुष्य जाऊ शकत नाही, मग तुम्ही कायम दुःखी राहाल. तर दोन्ही बाजू आहेत याला, की तुम्ही जर आनंदाने तुमची गोष्ट करू शकत असाल तर काहीच हरकत नाहीये गृहिणी असण्यामध्ये, पण असं चित्र दिसत नाही. आणि मलाही प्रश्न पडतो की का असावं. तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असाल, तुमच्यामध्ये काही चांगले स्किल्स असतील तर. आणि माझं हे आवर्जून सांगणं पण असतं की प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक स्त्रीने फायनान्शियली इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे. कारण आयुष्यामध्ये कोणते प्रॉब्लेम कोणत्या वेळेला येतील हे आपल्याला सांगता येत नाही. अनेक स्त्रियांच्या आयुष्यात वाईट फेजेसमधनं गेलेले असतात. खूप मला मुली सांगतात आपल्या आयुष्यातले प्रश्न. तर हे मग सगळ्यात पहिला प्रश्न कुठे येतो की आर्थिक विवंचना सगळ्यात पहिल्यांदा येते की आता काय करायचं, आणि मग कुणावर तरी डिपेंड राहावं लागतं. त्याच्यामुळे मुलींना मी आवर्जून सांगते की फायनान्शियली इंडिपेंडंट राहा. ॲटलिस्ट स्वतःला जेवढं लागतं तेवढं अर्न करायला शिकवा आणि तेवढं स्ट्रॉंग तुम्ही बना. तर हे मालिनी मॅडम तुम्हाला मी आवर्जून नक्की वेळ देईल, पण तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्यांमधनं तुम्ही टाइम टेबल करून स्वतःसाठी आणि ह्या अभ्यासासाठी वेळ काढा. आणि एक शेवटचा प्रश्न मी आत्ता घेते आकाश तायडे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नैराश्य येऊ नये म्हणून काय, म्हणजे सातत्याने अभ्यास करतोय, परीक्षा पुढे पुढे चालली आहे, मी पास होत नाहीये, सकारात्मक विचार, हा प्रश्न आला हे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते. कारण मी आत्ता एक न्यूज वाचली, आपलं सेशन सुरू होताना मी त्या न्यूजमध्ये डिटेल गेले नाहीये, पण MPSCच्या कुठल्या तरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची न्यूज एका ग्रुपवर मी आत्ता बघितली. हे कधीही करू नका. म्हणजे परीक्षा मिळाली, पोस्ट मिळाली म्हणजेच खूप चांगलं आयुष्य आहे आणि बाकी आयुष्यात करण्यासारखं काही नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सगळ्यांना सांगेन. खूप संकट येतात आयुष्यामध्ये, तर आत्महत्या किंवा नैराश्य ही गोष्ट कधीही तुमच्या याच्यामध्ये होऊ देऊ नका. ज्या ज्या वेळेला तुम्हाला निराश वाटतं, असे खूप जे मी तुम्हाला सांगितलं की मी पुन्हा एकदा सांगते की निगेटिव्हली कुणीच घेऊ नका. मला तुम्हाला काही चांगल्या गोष्टी द्यायच्यात म्हणून मी त्या ॲपच्या प्लॅटफॉर्मवर देतेय. त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये करिअर विथ एक्सेलन्स ॲपवर मी एक अशा ऑफिसरला आणणार आहे की तुम्हाला त्याच्याकडे फिजिकल कंडिशन बघितल्यानंतर कळेल की या मुलाने अभ्यास कसा केला असेल. तर वयाने खूप कमी असताना त्याने नायब तहसीलदार म्हणून पोस्ट मिळवलेली आहे आणि मी त्याला आवर्जून तुमच्याशी बोलायला त्या ॲपवर मी त्याचं एक सेशन ठेवणार आहे. तर
खूप लोक आहेत. आणि असं बघताना हे बघा की हातपाय नसणारी लोक, डोळे नसणारी लोक पण स्ट्रगल करत असतात. तर आपण आपले हातपाय धडधाकट आहेत, आपल्याला दिसतंय आपण चालू फिरू शकतो, आपल्याला बुद्धी आहे, या सगळ्या गोष्टी असताना नैराश्य ही गोष्ट कधीही तुमच्या मनात डोकावून देऊ नका, कारण ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणजे हे जर झालं तर परीक्षाच काय, तुम्ही आयुष्यातलं दुसरं काहीही करू शकणार नाही. आणि मग नैराश्य काय येतं, बेसिक लक्षात घ्या की ग्रॅज्युएशन केलंय, शिक्षण सोडून दिलं, 5-6 वर्ष MPSCचा अभ्यास केला आणि पोस्ट मिळाली नाही, काय करायचं? मग आपण कुठे चुकलो? तर हे मी जे सांगते तुम्हाला, शिक्षण थांबवू नका, प्रोफेशनल काहीतरी एज्युकेशन घ्या. 1 महिन्याचे कोर्स करून ठेवा, 6 महिन्याचे कोर्स करून ठेवा, ज्याच्यातनं तुम्ही अर्न करू शकता. तुम्हाला नैराश्य कधी नाही येणार, ज्या वेळेला तुमच्याकडे प्लॅन बी रेडी असेल. आणि तो प्लॅन बी रेडी कधी असणार आहे, तर तुमच्यामध्ये तुम्ही ते एज्युकेशन घेतलेलं असेल. आता तुम्ही BA झालात किंवा BSc झालात, कुठलंही तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, 6 वर्ष 5 वर्ष तुम्ही तयारी केली, तर तुम्हाला त्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर कोण जॉब देणार आहे? इतक्या गॅपमध्ये प्रचंड चेंजेस झालेले असतात, टेक्नॉलॉजीमध्ये झालेले असतात, नॉलेजमध्ये झालेले असतात, तुम्ही जे शिकलात त्या सिलेबसमध्ये झालेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला अपडेटेड ठेवणं, आणि ही गोष्ट अजिबात अवघड नाही. तुम्ही असं समजू नका की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते म्हणजे मी दुसरं काहीच करू शकणार नाही, असं कधीही नसतं. हे आपण आपल्याला घातलेलं रिस्ट्रिक्शन असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे मी तुम्हाला ह्या तुमच्या माहितीसाठी सांगते की मी मुक्त विद्यापीठातनं या अकॅडमिक इयरला, आता खरं तर ह्या कामांच्या नादात माझं बघायचं राहिले तर माझं सोशल सायन्सेसमध्ये मी MA ला ॲडमिशन घेणार आहे. करता येतं, मी 100 गोष्टी एका वेळेला करते. ज्या वेळेला तुम्हाला रेस्ट हवी आहे, ज्या वेळेला तुम्हाला ब्रेक हवाय, त्यावेळेला तुम्ही ब्रेक घ्या, एखादा दिवस तुम्ही आराम करा, तुम्ही परत नवीन एनर्जीने जगायला लागता. पण रेस्ट्रिक्शन्स हे आपण आधी स्वतःच्या मनामध्ये टाकलेले असतात. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की जे सगळ्यांना आता वाटतं ना की हे सगळं मी कसं करू, म्हणजे मी नोकरी करते, मी घर सांभाळते, मी लहान मुलं बघा 1-2 वर्षाची पळायला चालायला लागतात, त्यावेळेला अख्खा दिवस ते पळू फिरू शकतात, तुम्हाला त्यांच्या मागे फिरावं लागतं. ते थकतात का? नाही थकत. ते थकायला कधी लागतात माहितीये? तुम्ही त्यांना सांगायला लागता की अरे दमशील आता, झोप. त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं की ही गोष्ट केली की आपण दमतो. तुम्ही असे कितीतरी वृद्ध लोक बघा की 90 वर्षाचे झालेत, 95 वर्षाचे झालेत, तरी तेवढेच ऍक्टिव्ह आहेत. डॉक्टर्स असली तर ऑपरेशन्स करायला जातात, प्रॅक्टिस करतात. माझ्या माहितीत लोक आहेत. आपल्या आया बघा, आपल्या आजी असतील कुणाच्या घरामध्ये, 70, 80, 85 वर्षाचे झालेत, दिवसभराचं पूर्ण रुटीन करत असतात. पण आज 40शीतली स्त्री किंवा पुरुष सांगतो की मला थकायला होते. कुठून आलं? तरी तुम्हाला कुणीतरी सांगितलं, आणि हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं की ही गोष्ट केली की तुम्ही दमता. तर हे कधीच नसतं, असं कधीच होत नसतं. ती जी लहान मुलांची एनर्जी आहे, ती एनर्जी तुम्ही स्वतःची शेवटपर्यंत टिकवून ठेवू शकता. कशी? तुमच्या मनाला सांगू नका कधीच की हे केल्यानंतर आपण थकतो. मग तुम्ही 12, 15, 17 तास सलग काम करू शकता. मला MSc झाल्यानंतर माझा असा एक माइंडसेट होता की माझं MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर मी जसं सांगितलं की मी MSc करता करता जॉब करत होते पार्ट टाइम. माझी एक अशी भावना होती की आपल्या वडिलांवर बर्डन टाकायचं नाही. मी MSc ला इकॉनॉमिक्स सब्जेक्टमध्ये युनिव्हर्सिटीमधली टॉपर आहे. युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी एकच जागा असते आणि मला माहित होतं की ही एक जागा आपली आहे. पण तरी पण मला असं माझं फिलिंग होतं की मला वडिलांकडनं फी घेऊन नाही करायचंय. म्हणून मी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्लीला जी IRIची एक एंट्रन्स एक्झाम होते ती मी द्यायला तयारी सुरू केली होती. परीक्षा मी दिली. मी दुर्दैवाने त्याच्यामध्ये क्वालिफाय नाही झाले, पण कारण त्यातनी एकच जागा भरली जाते. मी क्वालिफाय नाही झाले, पण मी त्या परीक्षेचा अभ्यास 3 रात्री मी सलग झोपले नव्हते. तर मी ते एन्जॉय केलं होतं. ते 3 रात्री जागल्यानंतर मला असा त्रास नव्हता वाटला की मी झोपले नाही. कारण का? तर मला असं होतं की नाही, मला ही स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, मला ही फेलोशिप मिळाली पाहिजे, आणि मला ती नाही मिळाली. मग आता आकाश, मी निराश झाले का? नाही झाले. कारण मग मी दुसरा ऑप्शन माझ्या समोर ठेवला होता की मी टीचिंग करत होते, मी काम करत होते, आणि आयुष्याकडे पॉझिटिव्ह बघण्याचा एक दृष्टिकोन कसा डेव्हलप करायचा की PhD हे माझं ड्रीम होतं, मी नाही करू शकले. पण आज मला वाटतं की बरं झालं, नाही झालं, ठीक आहे, मी आज तुमच्या समोर आहे. तरी कदाचित PhD झाली असतं तर एका सब्जेक्टमध्ये कुठेतरी रिसर्च करत गेले असते. आज मला असं जाणवतं की अरे मी हजारो मुलांना गाईड करू शकते, मी या फील्डमध्ये आले, मी हे करते, हे चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक जी पण गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होते ना, तर ती समहाऊ चांगल्यासाठी होत असते, हे लक्षात घ्या. दुसरे ऑप्शन्स त्याच्यासाठी असतात. तर कधीही निराश होऊ नका, कधीही मनामध्ये निगेटिव्ह विचार आणू नका. प्रत्येक वेळेला तुमचे आई वडील आठवा की त्यांचं काय होईल ज्या वेळेला तुम्ही या फेजमध्ये जाता.
तुम्ही ज्या वेळेला निराश असता, तुम्हाला ज्या वेळेला परीक्षेमुळे डिस्टर्ब वाटत असतं, जितकं तुम्ही टेन्स्ड असता तेवढेच तुमचे आई वडील असतात. त्यांनाही तुमच्यासाठी दुःख होत असतं की याचं अजून सिलेक्शन होत नाहीये, पण सोसायटीच्या प्रेशरमुळे असेल, त्यांना तुमच्या सपोर्टची गरज असेल, ते कधी तुम्हाला रागवू शकतात, चिडू शकतात, बोलू शकतात की तू काहीच कामाचा नाहीयेस, तू आतापर्यंत काहीच केलं नाही. ह्या गोष्टी निगेटिव्हली घेऊ नका. तुम्ही त्यांच्या जागी असतात तर तुम्हीही तेच केलेलं असतं. त्याच्यामुळे हा प्रश्न मी शेवटी ठेवला होता मुद्दा म्हणून, कारण हे घडताना दिसतंय. हे करू नका. खूप आहे आयुष्यात करण्यासारखं. करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. छोटे छोटे कोर्सेस आहेत, छोट्या छोट्या संधी आहेत. 2 तास काम करा, 4 तास काम करा, तुम्हाला जगण्या इतपत अर्न करू शकता. एवढं कधीही लक्षात ठेवा. आणि अशा कुठल्याही गोष्टींमुळे निराश होऊ नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ॲटलिस्ट मला जे ऐकतायत ते विद्यार्थी जर या स्पार्कने आणि या ॲटिट्यूडने जर आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये काही करू शकले, तर माझ्या एवढा आनंद बाकी कुणालाच होणार नाही. म्हणजे माझ्या दिलेल्या वेळेचं ही सगळ्यात मोठी किंमत असेल मला मिळालेली, की मी बोललीये म्हणून तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहू शकलात. तुम्ही पोस्ट मिळवली, तुम्ही पोस्ट नाही मिळवली तरी तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये तुम्ही खूप छान पर्सनॅलिटी डेव्हलप करून तुम्ही असं एक चांगलं माणूस म्हणून तुमच्या फील्डमध्ये चांगलं काम करताय. हे जर मला कधीही फ्युचरमध्ये पाहायला मिळालं, तसे तुम्ही कधी मला भेटलात, तर त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद असेल. तर हे तुमचे सगळे महत्त्वाचे प्रश्न होते. तुमचे प्रश्न चालूच राहणार आहेत. आपण परत परत भेटतच राहणार आहोत. पुढचे शेड्यूल्स जसे ठरतील त्याच्यानुसार करिअर विथ एक्सेलन्सच्या प्लॅटफॉर्मवर पण मी तुम्हाला भेटत राहील. तुम्हाला मी जसं सांगितलं की नंबर आज मी पुन्हा एकदा त्याच्यावर शेअर करायला सांगते या चॅट बॉक्समध्ये. तुम्हाला मी लिंक पण पाठवते. तर तुम्ही कनेक्टेड राहा, आपण भेटत राहू आणि डेव्हलप व्हा. म्हणजे माझं एक वाक्य आहे फक्त, की जी तरुण पिढी आहे, तुमचं डोकं आणि हात रिकामे राहता कामा नये. म्हणजे जर फ्रुटफुल काहीतरी तुमच्या पण लाईफमध्ये घडवायचं असेल, पर्यायाने पुढच्या पिढीमध्ये जर एक टप्पा आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल, तर हात आणि डोकं रिकामं नाही राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीतरी विचार अभ्यास सातत्याने हवा आणि तुम्हाला जर योग्य वेळ आली तर तुमच्या हातामध्ये काम पण असणं आवश्यक आहे. या पद्धतीने तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचंय. कोणताही निगेटिव्ह विचार मनात आणू नका. खूप बोलण्यासारखं असतं, खूप सांगण्यासारखं असतं, पण आपल्याला थोडे लिमिटेशन्स पण असतात. टॉपिक वाईज पण आपण परत बोलू शकतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रश्नानुसार आपण प्रत्येकाशी बोलू शकतो. तर हे मी सगळं सांगितलंय आकाश. आणि सकारात्मक विचारासाठी म्हणजे मी सांगितलं की डेव्हलप करा. ती गोष्ट लक्षातच आणून द्यायची नाही. स्वतःवर विश्वास ठेवा की ठीक आहे, आज असं सांगा की मी डू ऑर डाय अभ्यास करेन. मी येणाऱ्या अटेम्प्टमध्ये मी व्यवस्थित प्लॅनिंग करून एकही मिनिट वाया न घालवता, इरॅशनल अभ्यास न करता मी व्यवस्थित करेन. पण समजा मी दुर्दैवाने नाही पास झाले तर मी या दुसऱ्या ऑप्शनकडे वळेन आणि मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून जगेन. हे स्वतःला समजवा आणि हे शक्य आहे. तर रियालिटी पण आपण विचारात घेतली पाहिजे. 4-5 लाख मुलं करताना फायनली 150-200 सगळ्या परीक्षा मिळून 1000-1200 मुलं जर सिस्टममध्ये जात असतील तर आणि खूप गोष्टी आहेत बाकी करण्यासारख्या. तर 1-2 वर्ष स्वतःला द्या, समजून घ्या, वेळ वाया घालू नका. वयाच्या ठराविक टप्प्यामध्येच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये येणं, सेटल होणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच मी खरं तर करिअर विथ एक्सेलन्स हा शब्द नेहमी वापरते की जे करायचे ते बेस्ट करा. जिथे जाल तिथे बेस्ट करा, एन्जॉय करत करा. तर या पद्धतीने आपण भेटत राहू, नवीन नवीन गोष्टी शिकत राहू. आणि तुम्हा सर्वांना याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जेवढे प्रश्न माझ्यापर्यंत आले होते ते सगळ्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला पुस्तकांची लिस्ट आज दिवसभरात 100% तुमच्या कोऑर्डिनेटर्स मार्फत तुमच्यापर्यंत आलेली असेल. कनेक्टेड राहा, आपण भेटत राहू. मी याच्यावर आता मोबाईल नंबर आणि लिंक तुम्हाला या चॅट बॉक्समध्ये सेशन संपलं की लगेच टाकून देते. आणि अभ्यास करा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सगळ्या ह्या नकारात्मक वातावरणामध्ये स्वतःमध्ये कुठेही हे डेव्हलप करू नका. तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही युनिक असते. प्रत्येक जणामध्ये काहीतरी स्किल असतात आणि प्रत्येक जण आपलं करिअर खूप छान पद्धतीने डेव्हलप करू शकतो. हा आत्मविश्वास बाळगा. परत एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.